मित्रांनो, रामकृष्ण हरी. नमस्कार सर्वांना. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आता आपल्या भारतामध्ये ज्या गोष्टीची कुणीच कल्पना केली नव्हती ती गोष्ट घडली आहे. अक्षरशः 1 महिना झालं जंतर मंतर येथून भारत वेटीस धरायचे कामं झाले, तेवढा इफेक्ट झाला नाही. सरकार विरोधामध्ये एवढं वारं फुकलं गेलं तरीही काही फरक पडला नाही. पण नरेंद्र मोदीजींनी फक्त एका शब्दामध्ये पूर्ण तरुणाईला हादरवून सोडलंय आणि याच तरुणाईनं एकाच दिवसामध्ये त्यांच्या इंस्टाग्राम पेजला 10 लाख लोकांनी फॉलो केलेला आहे. म्हणजे 1 मिलियन लोक फक्त एक दिवसामध्ये वाढलेत. मोदींच्या विरोधामध्ये यांनी वातावरण पेटवलं. पेपर फोडले कोण? राजद आणि काँग्रेसचे नेते जे आहेत त्यांनी. सॉरी, नेते तुम्हाला अजून वेगळं काढता वाटेल. राजदचा एक राष्ट्रीय सचिव आहे, त्याचा पण यामध्ये तोही अटक आहे. लातूरमधील जो मोठेगावकर होता तो मोठेगावकर ही काँग्रेसचा कार्यकर्ता होता. पेपर यांनी फोडले, पण इनडायरेक्टली प्रश्न कुणावर विचारले गेले? धर्मेंद्र प्रधान, ज्या व्यक्तीनं मुघलाचा इतिहास काढला आणि त्या ठिकाणी आपले राजे महाराजे ते शिकवू लागलेत त्यांच्या विरोधामध्ये, मोदींच्या विरोधामध्ये. आणि त्याच सगळ्यामधून काही ठिकाणी तर औरंगजेबाच्या फोटो ह्या आंदोलनामध्ये आल्या. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टीला मोदींनी फक्त एका शब्दानं सगळ्यांचे मन जिंकलेले आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला कळून जाईल ते मोदी काय बोललेत. आणि त्यापूर्वी एक असा खुलासा झाला मित्रांनो, हा खुलासा अतिशय भयंकर आहे, हृदयाचा थरका पडवणारा आहे. आणि ज्या आंदोलनाला ज्या लोकांनी सपोर्ट केलं आता यांची काहीही खैर नाही. प्रक्रिया चालू झाली आहे, सुरुवात सुरू झाली आहे. आंदोलनाच्या आडून जे गुंड होते यांना व्हेरीफाय करणं चालू झालं आहे. यांना पकडून त्यांचे ठसे घेऊन त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन घेणं चालू झालं आहे. आणि ह्या प्रकरणावरती सरकारनं अतिशय कडक भूमिका घेऊन हे सगळे प्रकरणं जे आहेत पेपर फुटेजचे त्यावर त्यांनी नवीन कायदा केला आहे. आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार आहे. म्हणजे जी उपाययोजना करायला पाहिजे त्या सगळ्या उपाययोजना केल्यात. मग हे आंदोलन काय होतं? आता आंदोलनातून काही मुलीनं सांगितलं आहे की आम्ही आता वॉकआउट करत आहोत, आम्ही आता यातनं बाहेर येत आहोत. कारण काय? त्यांनी सांगितलेलं कारण अक्षरशः तुमचं डोकं ठिकाणावर घेऊन येईल. बघा, आज इस प्रदर्शन में मेरा आखरी दिन है. 17 वर्षाची ऋषी मेहरा आहे, तिनं सांगितलंय की हे संभाषण हिंदीमध्ये आहे, तुम्हाला मी ह्याचं मराठी करून सांगतो. मी वापस आपल्या घरी जाणार आहे, जात आहे. आता मला इथं सगळं काहीही होत नाही. इथं एका विद्यार्थ्याच्या मागं 5 ते 6 गुंड हे दिसत आहेत. माझे भाऊ आणि बहीण यांनी एका दिल्लीतील पोलीस अधिकाऱ्याला सांगितलं होतं. कारण काय, आता हे दोघं आले होते, बहीण भाऊ आले होते. त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याला वाचवायचा प्रयत्न केला. का? कारण त्या अधिकाऱ्याला त्यांनी अगोदर ते भेटले होते आणि त्याला एकमेकाला बोलून त्यांनी चॉकलेट दिले होते. आणि ते अधिकारी सांगितलं होता, बेटा तुम्ही व्यवस्थित तुमचं आंदोलन चालू ठेवा, तुम्हाला गरज पडली तर माझ्याकडे तुम्ही या. मग कल रात उनके हात में दंडा तक नाही था. ज्यावेळेस त्यांना भेटले अधिकारी त्यावेळेस त्याच्या हातामध्ये दंड काय नव्हतं, कुठलं दंड नाही, कुठलं काय नाही. म्हणजे विद्यार्थ्याला मारण्याच्या उद्देशानं तिथं पोलीस नव्हतीच मुळात. मग वह सिर्फ लोगों से रास्ता से हटने और एक तरफ होने के लिए कह रहे थे. ते फक्त लोकांना एवढं म्हणायचे तुम्ही कडेला व्हा, तुम्ही एका साईडला बाजूला व्हा. तरी अचानक 10 ते 15 माणसानं त्यांच्यावरती हमला केला. और ते ओरडून म्हणाले. आता हे जे वाक्य आहे मित्रांनो, हे वाक्यच ह्या आंदोलनाची पोल खोलणार आहे, हे आंदोलन उघडं पाडणार आहे. ते बोलले, तुझे भी रतन लाल बनाएंगे, तुझा रतन लाल बनवेन.
ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये रेप होतो त्यावेळेस आपल्याकडे एक वाक्य आहे, ते वाक्य असं आहे की याचा चौरंगा बनवा. कारण शिवरायांच्या काळामध्ये एका पाटलानं महिलेचा विनयभंग केला, त्यावेळेस त्या पाटलाला त्याला चौरंगा शिवरायांनी केला होता, त्याचे हातपाय छाटले होते. त्याचं उदाहरण आत्ताही देतात. असंच त्या पोलिसाला 10 ते 15 लोकांनी मारलं आणि वरून काय बोलले, तुझे भी रतन लाल बनाएंगे. मग या मुलीनं ह्याला कळलं नाही काय नेमकं ते. मग हिनं ते गुगल करून बघितलं, गुगल सर्च करून बघितलं. मग तिला कळालं की रतनलाल दिल्ली पोलीसमधील एक अधिकारी होता, ज्याला 2020मध्ये त्याला ह्या उपद्रवी लोकांनी त्याला जिवंत तिथं मारलं होतं. दिल्ली पोलीसच्या अधिकाऱ्याला, त्याचं नाव रतनलाल, यांना 2020च्या प्रोटेस्टमध्ये यांनी मारलं होतं. म्हणजे समजून घ्या, तेच सगळे उपद्रवी लोक यामध्ये सुद्धा आलेत. 6 वर्षानंतर यांनी वाट बघून त्यांना एक चांगला स्टेज, चांगला मंच मिळाला हा सगळा उपद्रव घडून आणण्यासाठी. आणि हे सगळं ह्या मुलीनं गुगलला सर्च केलं. मग हिला समजून गेलं की या ठिकाणी हे जे कुणी हे मोर्चा करत आहेत, या मोर्चामध्ये काय होतंय, मानसिकता काय आहे, ही सर्वांना माहिती आहे. तरीही हे लोक काहीच करत नाहीत. आता पुढे काय म्हणते बघा, मुझे अपना करियर बनाना आहे, मला माझं पुढलं भविष्य बनवायचं आहे, तर मी या असल्या कुठल्याच फालतू गोष्टीमध्ये मी जाऊ शकत नाही आणि मी यातून बाहेर येणार आहे आणि ह्या गुंडाच्या नादी लागून मला करियर संपवायचं नाही, हे स्पष्ट ह्या मुलीनं सांगितलं आहे. आणि ह्या मुलीनं सांगितलं आहे की तुम्ही सुद्धा आपल्या घरी पोहोचा, यांची मानसिकता बरोबर नाही, यांना फक्त देशाला बदनाम करायचं आहे आणि यांच्यामध्ये फक्त हिंदू विरोध, मोदी विरोध, भाजप विरोध भरलेला आहे. यामध्ये परीक्षा याचा अर्थार्थी काही संबंध नाही. ही मोठा मित्रांनो खुलासा त्या आंदोलनामागचा एक चेहरा, काळा चेहरा, तेथीलच आंदोलक महिला मुलींनी हा स्पष्ट केला आहे. असे अनेक असंख्य गोष्टी बाहेर आहेत, पण त्या गोष्टी दाबतात हे लोक. आता आपण ती गोष्ट बघूया, मोदीने फक्त एका शब्दामध्ये यांची कशी वाट लावली आहे. आतापर्यंत मोदी फक्त बोलताना मेरे बहिणे भाइयों हे गोष्टी बोलायचे, पण त्यांनी एक अशी गोष्ट बोलली, फ्रेंड्स, देशवासियों नाही, भाई बहिणो नाही, काय नाही. त्यांनी ह्या जैन झीला फ्रेंड्स म्हणून बोलला आणि ते त्यांचा व्हिडिओ अतिशय लोकप्रिय झाला. आणि त्यातून मोदींना कोणते आंदोलन कसं हाताळायचं हे अतिशय चांगल्या प्रकारे येतं. आणि फक्त एका फ्रेंड्स या शब्दानं अक्षरशः एका रात्रीमध्ये त्यांचे 1 मिलियन फॉलोअर्स वाढवले. यांची अपेक्षा होती यांचे फॉलोअर्स कमी व्हावं, यांची लोकप्रियता कमी व्हावी, पण कावळ्याच्या श्रापानं ढोर मरत नसतं, हे तेवढंच सत्य आहे. तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा मित्रांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ज्यांना आपल्याला मदत करायची आहे आर्थिक रूपी, त्यांच्याकरता डिस्क्रिप्शनमध्ये सगळं अकाउंट डिटेल दिलेलं आहे. तुम्ही आम्हाला मदत करू शकता. तर आपलं चॅनल बांधण्यासाठी आपल्याला एक मदत होईल. नमस्कार.